महायुतीमध्ये धुसफूस नाहीये तर सगळं खुश आहे असा दावा करणारे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा नाराज झाल्याचं कळतंय। विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंप्रमाणे 2 नंबरचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील नाराज असल्याचं कळतंय। दादर चैत्यभूमीवरील बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोनही उपमुख्यमंत्र्यांची भाषण होणं अपेक्षित होतं, मात्र त्यांना भाषणाची संधी मिळालीच नाही। अजित पवार तर राज्यपाल जाण्याआधीच कार्यक्रमातून निघून गेले, तर आपल्या नेत्याला भाषणाची संधी न मिळाल्यानं शिंदे समर्थक नाराज झाले। ऐनवेळी कार्यक्रमाच्या नियोजनात कोणी बदल केला असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। मुख्यमंत्री ज्यावेळी आले त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी एकमेकांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। दोन्ही उपमुख्यमंत्री एकमेकाशी बोलत होते आणि मुख्यमंत्री पण बोलले। त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा जो नाराजीचा पाढा हा सगळीकडे वाजला जातोय, याच्यामध्ये 0.1% पण तथ्य नाही। महायुतीमध्ये सगळं ऑलबेल आहे, कोणी कोणाची तक्रार केलेली नाही। सगळे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री एकमेकात बसवून प्रश्न सोडवण्या इतपत नक्कीच मुत्सद्दी आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की आमच्यामध्ये नाराजी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।